नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विजय बांबर्डे परत एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो आपल्याच यूट्यूब चॅनल साकार एज्युकेशन नाशिक येथे, वेअर द ड्रीम्स कम्स ट्रू, जिथे स्वप्न साकार होतात। बघा, कालच मी एक व्हिडिओ जो आहे तो आपल्या यूट्यूब चॅनलवर जो आहे तो अपलोड केला होता आणि तो सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ जो होता, खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरं त्यातून आपल्याला मिळाली असतील असं मला वाटतं। तो होता की सर अप्लाय कुठून करायचं, गुजरातमधून करायचं की महाराष्ट्रातून करायचं। हा जो व्हिडिओ आपण काल बघितला त्या व्हिडिओचा जो सेकंड पार्ट आहे तो असा आहे की जर समजा वी हॅव टेकन द डिसिजन टू अप्लाय फ्रॉम गुजरात, आम्ही गुजरातून अप्लाय करायचा डिसिजन घेतलाय, मग सर आता जर आम्ही अप्लाय करायचा डिसिजन जर घेतला असेल तर मग आता आम्ही अप्लाय करणार, प्री पास करणार, मेन्स पास करणार, बट व्हॉट अबाउट एलपीटी। एलपीटी नेमकी कशी असते, एलपीटी गुजरातच्या लास्ट इयरचे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांची एलपीटी जी आहे ती कशी झाली किंवा त्यांचा सक्सेस रेशो ऑफ द एलपीटी काय आहे। तर एक गोष्ट लक्षात घ्या, मागच्या वर्षी जेवढेही विद्यार्थी माझ्याकडून ॲटलिस्ट साकार एज्युकेशनमधून जे विद्यार्थी गुजरातला त्यांनी अप्लाय केलं होतं प्री आणि मेन्स पास करून जे लोक तिथपर्यंत पोहोचलेत त्यातला एकही विद्यार्थी गुजरातीची एलपीटी जी आहे ती एलपीटी फेल झालेला नाही आहे। 100% सक्सेस रेशो आहे एलपीटीचा। ओके, सो जर तुम्ही आता जर विचार करत असाल की सर मला गुजरातमधून अप्लाय करायचं आहे पण एलपीटी म्हणजे नेमकं काय किंवा एलपीटी कशा पद्धतीने घेतली जाते, एलपीटीमध्ये नेमके कुठले कुठले कंटेंट आपल्याकडून चेक करून घेतले जातात, आपल्याला रीडिंग रायटिंग या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या विचारल्या जातात का, आपल्याला ओरली आपली एलपीटी घेतली जाते की आपल्याला रिटर्न फॉर्मॅटमध्ये आपली एलपीटी घेतली जाते। तर आजचा हा जो शॉर्ट व्हिडिओ आहे हा शॉर्ट व्हिडिओ हा त्याच्यासाठीच आहे की एक्झॅक्टली एलपीटी जी आहे तर ती कशी असते। तुम्ही बघू शकता, मी ऑलरेडी जे आहे असं सांगितलं की गुजरातमधून अप्लाय करायचंय पण एलपीटीचं काय, कशी असते एलपीटी, लास्ट इयर स्टुडंटचा काही एक्सपिरियन्स जो आहे तो एक्सपिरियन्स आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल। जर तुम्हाला हा एक्सपिरियन्स माहीत करून घ्यायचा असेल आणि जर तुम्हाला एक्झॅक्टली एलपीटी म्हणजे काय हे जर जाणून घ्यायचं असेल तर बघा, तर मग हा व्हिडिओ तुम्हाला बघावाच लागेल। कारण एलपीटीचा सर्वात मोठा प्रश्न, कारण बऱ्याचदा विद्यार्थ्यांना हा प्रश्न असतो की सर आम्ही खूप मेहनत केली आहे, खूप अभ्यास केला आहे, आम्ही प्री जी आहे ती क्वालिफाय झालो, आम्ही मेन्स पण दिली, मेन्समधला जो मिनिमम क्वालिफाईंग स्कोर होता तो पण आम्ही क्रॅक केला आणि आमचं फायनल सिलेक्शन झालं, बट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि एलपीटीच्या वेळेस जर एलपीटीमध्ये जर आम्हाला फेल केलं, इनफॅक्ट जर अनफॉर्च्युनेटली असं झालं तर आमचा अगोदरची प्री आणि मेन्सची जी आम्ही मेहनत केलेली आहे ती मेहनत आमची पूर्णपणे वाया जाणार। हा प्रश्न जनरली विद्यार्थ्यांना पडतो। तर आजच्या व्हिडिओमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलंय की जे लास्ट इयरचे जे एक्सपिरियन्स आहेत, मतलब मी आज माझ्या ह्या व्हिडिओमध्ये मी दोन लोकांच्या ज्या आहेत जे लास्ट इयर सिलेक्ट झालेले जे दोन विद्यार्थी आहेत त्यांच्या छोट्या छोट्या बाईट्स ज्या आहेत मी ते माझ्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे दाखवणार आहे। एक असा विद्यार्थी आहे ज्याचं फ्रेश लिस्टमध्ये सिलेक्शन झालं, तो फ्रेश लिस्टमध्ये सिलेक्शन झालेल्या विद्यार्थ्याची एलपीटी नेमकी कशी झाली, जो आहे महाराष्ट्रातला पण त्याची एलपीटी गुजरातमध्ये त्यांनी कशी केली आणि त्याच्या एलपीटीमध्ये नेमकं त्याला काय विचारलं। त्याच्यानंतर दुसरी जी एक छोटीशी बाईट मी एका दुसऱ्या विद्यार्थ्याची घेतलेली आहे, तो विद्यार्थी आहे ज्याचं वेटिंगला क्लिअर झालंय, म्हणजे गुजरात मधून त्याने अप्लाय केलं होतं पण पहिल्या लिस्टमध्ये त्याचं सिलेक्शन झालं नाही, पण एलपीटी फर्स्ट वेटिंग लिस्टमध्ये तो क्लिअर झाला। ऑब्विसली तुम्ही फर्स्ट वेटिंग लिस्टमध्ये जरी क्लिअर झालात तरी एलपीटी मात्र आपल्याला द्यावीच लागणार आहे। मग त्या व्यक्तीची किंवा त्या पर्टिक्युलर कॅन्डिडेटची एलपीटी कशी झाली ते पण तो त्याच्या बाईटमधून तुम्हाला नक्कीच सांगेल। तर आपण थोडंसं पुढे जाऊयात। पहिले बघा सर, जर एसबीआय क्लर्कचा आपण जो सर्वात मोठा क्वेश्चन आहे तो आहे सर बिग क्वेश्चन मार्क, व्हॉट इज एलपीटीज। एलपीटी म्हणजे नेमकं काय असतं? इट्स अ लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट। फर्स्ट ऑफ ऑल, ज्या लोकांना बिलकुल याच्याबद्दलची आयडिया नाही आहे किंवा याच्या अगोदर त्यांनी कुठल्याच प्रकारे हा शब्द ऐकला नसेल पण अचानक आता बऱ्याच व्हिडिओजमधून तुम्हाला एलपीटी हा शब्द ऐकायला मिळतोय, सर व्हॉट एक्झॅक्टली द एलपीटी इज। एलपीटी म्हणजे नेमकं काय आहे? इट्स अ लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट। जर तुम्ही महाराष्ट्रातून अप्लाय करत असाल तर तुम्हाला मराठी जी रिजनल लँग्वेज आहे महाराष्ट्र ह्या राज्याची ती तुम्हाला मराठी भाषा लिहिता वाचता आली पाहिजे, हा एक महत्त्वाचा मुद्दा त्यातला असतो। जर तुम्ही गुजरातमधून अप्लाय जर करत असाल तर गुजरातची जी तिथलची रिजनल लँग्वेज आहे गुजराती, ती गुजराती तुम्हाला लिहिता वाचता आणि प्रोबेबली बोलता आली पाहिजे। याची एक मिनिमम रिक्वायरमेंट जी आहे ती या वेगवेगळ्या सिलेक्शन्सद्वारे जी आहे तर ती या ठिकाणी जाणून घेतली जाते की जो विद्यार्थी या स्टेटमधून अप्लाय करतो त्या विद्यार्थ्याला त्या स्टेटची पर्टिक्युलरली जी रिजनल लँग्वेज आहे ती जमते का। दॅट इज नथिंग बट द एलपीटी, लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट। बरं, मग सर आता हे तर आम्हाला कळालंय, मग आता पुढचा जो मेन प्रश्न असतो आपला तो मेन प्रश्न असा आहे की हाऊ द एलपीटी इज।
एलपीटी नेमकी कशी असते, एलपीटी नेमकी कशी घेतली जाते, तर आजचा हा जो व्हिडिओ आहे, आजचा हा व्हिडिओ मेनली मी फक्त त्या एकाच गोष्टीसाठी घेतलाय, कारण काल मी जसा व्हिडिओ टाकल्याच्या नंतर बऱ्याच विद्यार्थ्यांचे कॉल आले, बरेच विद्यार्थी येऊन मला स्वतः भेटले की सर ओके वी आर रेडी टू अप्लाय फ्रॉम द गुजरातमधून आम्ही अप्लाय करायला रेडी आहोत, पण सर एलपीटीचं काय, एलपीटी बद्दल आम्हाला बिलकुल आयडिया नाही आहे, एलपीटी म्हणजे नेमकं काय असतं, एलपीटी मध्ये नेमकं काय विचारलं जातं. तर मी त्यांना थोडक्यात असं सांगितलं की मी माझ्या बाजूचा जो एक्सपिरियन्स होतो त्यांना सांगितलंय की एक स्पेसिफिकली आपल्याला ती तिथलची रिजनल लँग्वेज जमते का, लिहिता वाचता येते का, ॲटलिस्ट म्हणजे तिथलचा एखादा लोकल कस्टमर जर तुमच्या बँकेमध्ये आला तर तुम्हाला त्याच्याशी कम्युनिकेट करता आलं पाहिजे त्याच्या रिजनल लँग्वेजमध्ये. प्रोबेबली याच्यासाठी एलपीटी असावी हा माझा अंदाज आहे आणि प्रोबेबली ते तशाच पद्धतीने फॉलो केलं जात असेल. तर मी विद्यार्थ्यांना सांगितलं की बाबा अशा पद्धतीने आहे. मग त्यांचा पुढचा प्रश्न होता की सर ती नेमकी कशी घेतली जाते, ओरली घेतली जाते का, किंवा मग पेन पेपरवर घेतली जाते का, किंवा मग कम्प्युटरला जी आहे समजा ऑनलाईन, जसे आपले ऑनलाईन टेस्ट होते प्री आणि मेन्सची तशी ऑनलाईन घेतली जाते का, एक्झॅक्टली त्याचा पॅटर्न काय असतो, पेन पेपर असतो, ऑनलाईन असतो, नेमका कुठला पॅटर्न असतो. तर तोच पॅटर्न जो आहे तो जाणून घेण्यासाठी मी माझे जे काही लास्ट इयर सिलेक्ट झालेले विद्यार्थी आहे त्यांना कॉल करून त्यांचे छोटे छोटे जे बाईट्स जे आहेत ते मी मागवले आहेत, ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये आता दाखवणार आहोत. तर आता पुढच्या ज्या बाईट्स आहेत, पहिली जी बाईट आहे ती पहिली बाईट आपली त्या विद्यार्थ्याची असेल की ज्या विद्यार्थ्याचं फ्रेश लिस्टमध्ये सिलेक्शन झालेलं आहे, आणि त्याच्यानंतर दुसरी जी बाईट असेल ती बाईट असेल त्या विद्यार्थ्याची जो वेटिंग लिस्टला क्लिअर झालेला आहे. तर त्या विद्यार्थ्यांच्या बाईट्स आपण एकदा बघून घेऊयात आणि मग आपला पुढचा जो पॉईंट आहे तो मी तुमच्यासमोर मांडतो. नमस्कार मित्रांनो, माझं नाव दत्तू झाडे आणि मी सध्या ज्युनियर असोसिएट या पदावर गुजरात रिजनमध्ये काम करतो आहे. व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की खूप लोकांना एलपीटीबद्दल डाऊट आहे, तर मी माझा एलपीटीचा एक्सपिरियन्स तुम्हाला शेअर करतो जेणेकरून तुम्हाला थोडीशी आयडिया होऊन जाईल. तर आम्हाला पॅसेज होता जवळपास गुरुपौर्णिमेमध्ये पॅसेज होता आणि जवळपास 25 ते 30 लाईनचा पॅसेज होता. त्या पॅसेजवरती तुम्हाला 10 प्रश्नाचे उत्तर द्यायचे असतात. एक आन्सर शीट असते आणि एक क्वेश्चन शीट असते. क्वेश्चन पेपरमधून तुम्हाला आन्सर बघून आणि आन्सर शीटमध्ये लिहायचे असतात प्रत्येक प्रश्नाचे उत्तर वेगळे. तर आम्हाला पहिला प्रश्न होता की माणसाच्या आयुष्यामध्ये गुरुचं महत्त्व काय आहे, आणि पॅसेजच्या पहिल्याच लाईनमध्ये दिलं होतं त्यांनी की गुरुचं महत्त्व हे माणसाच्या आयुष्यामध्ये किती महत्त्वाचं आहे. तर असे जवळपास 6 ते 7 प्रश्न असे होते की जे एक लाईनमध्ये किंवा 2 ते 3 शब्दामध्ये त्यांचं उत्तर येत होतं आणि ते पॅसेजमध्ये बघितलं तुम्हाला कळत होतं. आणि 2 ते 3 प्रश्न असे होते की ज्यांचं लाईन 1 ते 3 लाईनमध्ये उत्तर होतं, पण त्यापैकी कुठलाही प्रश्न असा नव्हता की जो तुम्हाला येणार नाही किंवा समजणार नाही. मी म्हणेल की ज्या पोरांना मराठी वाचतात तर त्या पोरांना आरामात गुजराती वाचता पण येईल आणि लिहिता पण येईल. त्याच्यामुळे तुम्ही तो विचार करू नका. सध्या फक्त मेनचा अभ्यास करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो पोरगा मेनचा पेपर क्लिअर करू शकतो एसबीआयचा, त्याच्यासाठी गुजरातची एलपीटी पास होणं काहीच मोठी गोष्ट नाही आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विश्वजित येवले. माझं एसबीआय क्लर्कमध्ये ॲज अ ज्युनियर असोसिएट सिलेक्शन झाले, तेही गुजरात रिजनमधनं. मी तुम्हाला माझा एलपीटीचा एक्सपिरियन्स सांगणार आहे. गुजरातमध्ये एलपीटी हा एकदम सोपा विषय होता. त्यांनी फक्त त्यामध्ये एक पॅसेज दिला होता. पॅसेजवर त्यांनी 10 प्रश्न विचारलेले. त्या 10 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला थोडक्यात द्यायची असतात, 1 लायनरमध्ये फक्त. आणि ती पॅसेज एकदम सोपा होता. पॅसेज मुळात म्हणजे त्यांनी एक स्टोरी दिलेली होती. स्टोरी एका लहान मुलाची होती, त्याचा स्कूल एक्सपिरियन्स होता त्याच्यात दिलेला. त्याच्यावर फक्त त्यांनी क्वेश्चन्स विचारले होते की तो मुलगा काय करतो, कसा आहे, काय नाही. आणि ते फक्त तुम्हाला रीडिंग जमायला पाहिजे प्रॉपरली. जर तुम्हाला रीडिंग जमतं आहे गुजराती तर मग एलपीटी क्लिअर करणं आणि त्या क्वेश्चन्सचे आन्सर देणं एकदम सोपं आहे. त्यामध्ये पण एक क्वेश्चन असतो, तुम्हाला डेट वगैरे किंवा नंबर्स वगैरे त्यांनी गुजरातीमध्ये ट्रान्सलेट करून विचारलेले असतात. बाकी एलपीटी एकदम सोपी असते. येस, हॅलो गाईज, वन्स अगेन. बघा आता तुम्ही ज्या जस्ट बाईट ज्या बघितल्यात त्याच विद्यार्थ्यांच्या आहे ज्यांचं लास्ट इयर सिलेक्शन झालेलं आहे. त्यांचा तो प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स आहे, कुठल्याही पद्धतीचा डिप्लोमॅटिक एक्सपिरियन्स किंवा त्या एखाद्या विद्यार्थ्याची एलपीटी कशी झाली होती ते मी ऐकलं होतं आणि ते मी तुम्हाला सांगतो. अशातला हा प्रकार नव्हता. इट्स अ क्लिअर कट प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स ऑफ बोथ ऑफ द स्टुडंट. जे तुम्ही दत्तू जाडे आणि त्याच्यानंतर विश्वजित येवले या 2 विद्यार्थ्यांची जी तुम्ही छोटे छोटे बाईट्स जे या ठिकाणी बघितल्या तो त्यांचा प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स आहे. आणि त्यांच्या दोघांच्याही बोलण्यातून मला हा कॉन्फिडन्स दिसतोय की जो विद्यार्थी, जसं दत्तू जाडेने सांगितलं की सर ज्या विद्यार्थ्याने प्री आणि मेन्स ऑलरेडी क्वालिफाय केलेला आहे तेवढं टॅलेंट त्याच्याजवळ आहे, तो एलपीटी जी आहे गुजरातची ती इझिली क्रॅक करू शकतो. आणि त्याच्यात त्याने बोलता बोलता हे पण सांगितलं की गुजराती ही भाषा जवळपास 50% मराठी भाषेसारखीच आहे, त्याच्यामुळे जास्त डिफिकल्ट महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना जाणार नाही.
आणि त्याच्यानंतर ज्या विद्यार्थ्याचं वेटिंग लिस्टमध्ये झालंय त्याने तर सांगितलं की त्याची तर LPT एकदम नॉर्मल झाली असं त्याला वाटलं, तर त्याची LPT झाली असं त्याला वाटलंही नाही. खूप सोपे सोपे प्रश्न त्याने क्वेश्चन म्हणजे पॅसेज कशा पद्धतीचा विचारला होता, पॅसेज नेमका कशावर होता, त्याच्यातले जे क्वेश्चन्स होते ते क्वेश्चन कशा पद्धतीने त्याने विचारले गेले, त्याने कसे त्याची उत्तरं दिली, हे अगदी त्याने क्लिअर कट त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. सो याचा ओव्हरऑल अंदाज जो आहे LPTचा तो आता आपल्याला एवढा कळालाय की LPT जी आहे ती तेवढी अवघड नाहीये. जर तुम्ही प्री आणि मेन्स क्वालिफाय करून जर तिथपर्यंत जाताय देन यू गाईज आर डेफिनेटली द साऊंड माइंड पर्सन. त्याच्यामुळे तेवढा अंदाज तेवढं प्रिपरेशन तर आपण आपल्या बाजूने करू शकतो असं मला वाटतं. तर आजचा हा जो आपला व्हिडिओ होता, हा व्हिडिओ जो क्वेश्चन तुमच्या समोर आहे बिग क्वेश्चन, हा क्वेश्चन जो आपण या ठिकाणी क्लिअर केलेला आहे की सर LPT नेमकं काय असतं आणि LPT कशा पद्धतीने घेतली जाते. आय होप की आजच्या या व्हिडिओतून तुम्हाला तुमच्या मनातली जी एक भीती आहे LPT बद्दलची ती कमी झालेली असावी. परत एकदा पुढच्या येणाऱ्या अपकमिंग व्हिडिओजमध्ये जसं मी लास्ट व्हिडिओमध्ये पण अनाऊन्स केलं होतं की मी खूपच लवकर तुमच्या भेटीला नवनवीन जे काही क्वेश्चन्स आहेत, जे काही नवीन पॅटर्नचे क्वेश्चन्स आहेत मॅथ्सचे, ते घेऊन मी तुमच्या समोर येणार आहे. तर पुढच्या येणाऱ्या अपकमिंग व्हिडिओजमध्ये आपण लवकरच भेटूयात. तोपर्यंत नमस्कार आणि थँक्यू.